वज्रेश्वरी यात्रेत अन्नदानाची सेवा. वज्रेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असताना भरत आणि अमुक्यार मोहनजी यांच्या वतीने भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. यात्रेसाठी दूरदूरहून आलेल्या भक्तांना मोफत भोजन देऊन त्यांच्या सेवेसाठीही पुढाकार घेण्यात आली. गरम व स्वादिष्ट अन्नाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या अन्नदान उपक्रमामुळे यात्रेतील वातावरण अधिक भक्तिमय व उत्साही झाले. उपस्थित भाविकांनी या सेवाभावी कार्याचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आज वज्रेश्वरीमध्ये आहे. वज्रेश्वरीची यात्रा 3 दिवस सुरू आहे. आई वज्रेश्वरी देवीची अनेक भाविक घोटी इगतपुरी बैलगाडी घेऊन, ही 150 वर्षांची परंपरा आहे. 150 तर त्याच्यापेक्षा जास्त असेल, तिथून बैलगाडी घेऊन आपल्या देवीच्या दर्शनाला येत असतात. आणि ह्या लोकांसाठी अन्नदान करणारी अमुकेर संस्था आणि भरतीया हे दरवर्षी ह्या लोकांना बिस्किट, लाडू, खिचडी, जेवण, पाण्याची व्यवस्था हे अमुकेर संस्था करत असते किंवा भरतीया करत असतात. तर किती वेळ दिवस झाले तुम्ही करताय? आम्ही आता कालपासून आम्ही रोज 3 दिवस आम्ही करतो. साधारणतः किती लोक? 3 दिवस आम्ही करतो. 300-350 लोकांना आम्ही इथे सर्व. नित्यानंद मामांच्या भूमी आई वज्रेश्वरी देवीच्या या भूमीमध्ये अन्नदान हे महत्त्वाचं मानलं जातं. इथे कोणताही आलेला माणूस, व्यक्ती हा उपाशी राहत नाही. ही नित्यानंद मामांची भूमी आहे. नित्यानंद बाबा आले तेव्हा बालभोजन इथे नित्यानंद बाबांनी सुरू केलं होतं. हीच परंपरा या टिया कुटुंबाने जपलेली आहे. योगेश टिया यांच्या आई ज्या इंदुमती ताई यांना नित्यानंद बाबांनी स्वतः खेळवलेलं आहे. असा या कुटुंबाचा इतिहास आहे. परिसरामध्ये हे असेच अन्नदान किंवा कोणत्या शाळेमध्ये गरीब मुलं असतील, कपडे, जे शैक्षणिक साहित्य असेल, आणि भरतीया हे पुरत असतात किंवा त्यांना देत असतात. धन्यवाद.